नमस्कार, राम राम, जय शिवराय. स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आलोय आज थेऊर गावामध्ये. थेऊरमध्ये आहे चिंतामणी गणपती मंदिर, जे की अष्टविनायकामधलं 5व्या नंबरचं मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे हे मुळा मोठा नदीच्या कडेला मंदिर आहे. एकतर तुम्ही सोलापूर हायवेने येऊ शकता किंवा नगर हायवेने येऊ शकता. पुण्यापासून एक साधारण 25 किलोमीटर हे मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये फक्त चतुर्थी वगैरे जर असेल तर तेव्हाच जास्त गर्दी असते. अदरवाईज एकदम आरामात एक 10-15 मिनिटांमध्ये दर्शन होतं. तर चला आपण जाऊया आता मंदिरामध्ये. पार्किंग आम्ही इकडे बाहेरच केली. हा इकडे सोलापूर जो हायवे आहे तिकडे टच होतो आणि हा जो रस्ता जातोय हा नगर हायवेला टच होतो. आणि या साईडला आहे आपलं चिंतामणी गणपती मंदिर. अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजेच थेऊर येथील चिंतामणी गणेश हे ठिकाण पुणे जिल्ह्यातच येतं. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा हा गणपती मानला जातो. दोन पार्किंगची सुविधा आहे. एक ग्रामपंचायत पार्किंग. 10 रुपये घे. 10 रुपये घेऊन टाक. घ्यायचं की नारळ किती तुम्हाला? नारळ कसं होतं? नाही, फक्त फुलंच द्या. मंदिर आहे मेन चिंतामणी गणपती मंदिर. चिंचवड देवस्थान ट्रस्ट त्यांच्या अंडर आहे. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावरती आत आपल्याला असा पूर्ण खुला परिसर दिसतो आणि डोळ्यांना दिसतं ते चिंतामणी गणपती मंदिर. त्याच बाजूला उजव्या साईडला आपल्याला वृंदावन दिसतं. मंदिराला लागूनच आपल्याला पिंपळाचं झाड, तसंच प्रवेशद्वाराच्या डाव्याच बाजूला चप्पल स्टँड दिसतो. डोळ्यात लाल मणी आणि हिरे मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. डाव्या सोंडीची ही मूर्ती आसन घालून बसलेली व पूर्वाभिमुख आहे. दोन्ही डोळ्यात लाल मणी आणि हिरे आहेत. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेलं आहे. युरोपियन प्रवाशांकडून पेशव्यांना त्या काळात पितळाच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाड येथे तर दुसरी थेऊरला आहे. कदंब वृक्षाखाली गणासुराचा वध, कपिल मुनींजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे चिंतामणी हे रत्न होते. गणासूर नावाचा राक्षस एकदा त्यांच्या आश्रमात आला. कपिल मुनींनी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पंचपक्वानाचे जेवण केले. गणासूर चिंतामणी रत्नाच्या प्रेमात पडला. त्याने हे रत्न चोरले. कपिल मुनींनी रत्न परत मिळावे यासाठी श्री गणेशाची आराधना केली. गणेशाने गणासुराचा वध केला. मुनींना रत्न परत मिळवून दिले. मुनींनी प्रसन्न होत ते रत्न गजाननाच्या गळ्यात घातले. तेव्हापासून गजाननाला चिंतामणी म्हणून ओळखलं जातं. गणपतीचं दर्शन घेऊन झालं की आपल्याला उजव्या हाताला एक महादेवाचं छोटंसं मंदिर दिसतं. तर तिथे सुद्धा आपण दर्शन घेऊ शकता. तसेच आपण इकडे बघू शकता आता की मंदिराचा जो समोरचा भाग आहे हा पूर्णपणे लाकडाने बनलेला आहे. दर्शन करून झालंय. एक 5 मिनिटांमध्येच दर्शन झालंय, कारण काहीच गर्दी नव्हती मंदिरामध्ये. बाकी इथे जेवढेही अष्टविनायकातले जेवढेही मंदिर आहेत त्यांची जे बांधकाम आहेत हे पूर्ण काळ्या दगडातलं बांधकाम आहे आणि जवळपास बांधकाम सेमच आहे. मध्यभागी मंदिर दिसेल हे असं, आणि आजूबाजूला हे जे दिसत आहे हे असे हे असं बांधकाम दिसेल. बाकी आता इथून आम्ही पुढे जाणार आहोत आळंदीला. आळंदीला पण एक असं मला वाटते आज थोडीशी गर्दी असू शकते. जर जास्त गर्दी असेल तर मुखदर्शनच घेऊ. मग परत पुढे आळंदीवरनं जे गजानन महाराजाचं मंदिर आहे मोशीमधलं तिथे जाऊयात. तर आता इथून निघूयात आपण आळंदीसाठी. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक. बाकी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.